Hi, welcome Manali. नंतर बघतो थांब.
गच्छ संघम Welcome everyone. Thanks for joining us for today's session. माझं नाव स्वप्नाली विनोद पवार. मी 11वी मध्ये शिकत आहे. अधिष्ठान, सिम्बॉल ऑफ नॉलेज आणि प्रवर्तन हे तीनही संस्था मिळून करणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की प्रवर्तनने विपश्यना, अवयवदान, मासिक पाळी या विषयावर जनजागृती असे अनेक कार्यक्रम आयोजित केले. दरवर्षी आपण
20 मार्च या क्रांती दिनानिमित्त महाड येथे चौदार तळ्यावर जातो. पण यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशन आयोजित केले आहे. तर आज आपण बुद्ध धम्मच का आंबेडकरांनी बुद्ध धम्मच कुंदा अरुण मोरे मार्गदर्शन करणार आहेत. अक्षय सर यांना BSc इन कम्प्युटर सायन्स केलंय. तसेच ते टीचर आहेत. कारण की त्यांनी मार्गदर्शन Yeah, Akshay sir, we can start. Actually, could you try pressing F5, Control F5? I think at the bottom there will be option of present. Akshay? Hello, Yeah, Akshay. am I audible right now? Yeah, you are. Okay. So maybe there was a problem with my mic. Yeah, this can you just present it? It's not in present mode. Yeah, I'll just do it right there. Akshay, we can start. Yeah. Alright. So सर्वप्रथम मी सर्वांचा स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमात. सो आजचा टॉपिक आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज आपल्याला आंबेडकरांनी बुद्ध धर्मच का स्वीकारला या टॉपिक वरती चर्चा करायची आहे. तर यामध्ये आपण या ओव्हरऑल सेशनला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. 3 भागामध्ये त्याला करणार आहोत. तर त्यातला सर्वात आधीचा भाग म्हणजे सर्वात पहिला भाग म्हणजे आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला. तर यामागे पण एक हिस्ट्री आहे किंवा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जन्मतः हिंदू म्हणून जन्माला आलेले आणि त्यानंतर मग त्यांनी जसं इंडियाचं कास्ट सिस्टम बघितलं, जसं त्यांनी वर्ण बघितले, त्यानंतर मग त्यांनी हिंदू धर्म सोडायचा निश्चय केला. त्यानंतर आपण बघणार आहोत की त्यांनी बुद्ध धर्मच का स्वीकारला, कारण की त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन होते, त्यांच्यासमोर भरपूर ऑप्शन होते जे
जगप्रसिद्ध धर्म आहेत त्यांना सोडून त्यांनी बुद्ध धर्मच का स्वीकारलं, जसं आपण म्हणतो ख्रिश्चॅनिटी किंवा इस्लाम सोडून त्यांनी बुद्ध धर्म का स्वीकारलं, ते आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण बुद्धिझम काय आहे किंवा नेमकी व्याख्या काय आहे बुद्धिझमची, ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण चालू करूयात आंबेडकरांनी हिंदुइझम का सोडला. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इंडियामध्ये बिफोर लाईक आपल्याकडे डेमोक्रेसी यायच्या आधी किंवा लोकतंत्र यायच्या आधी आपल्यावरती खूप अन्याय व्हायचा, किंवा जे हिंदू धर्म आहे किंवा इंडियन सोसायटी जी आहे ज्याला आपण म्हणतो, ती ऍक्च्युली 4 वर्णांमध्ये डिवाइड केली गेलेली. 4 वर्णांमध्ये त्यांना विभाजित केलेला. आणि हे 4 वर्ण म्हणजे ज्याला चतुर्वर्ण आपण म्हणतो. तर हे 4 वर्ण म्हणजे असे असतात की पहिले तर ब्राह्मण असतात. तर ब्राह्मण असं म्हणायचे की म्हणजे आधीच्या त्यांच्या लेखणीमध्ये किंवा त्यांचे जे ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये असं दिलेलं की हे जे 4 वर्ण आहेत त्यातून सर्वात वरच्या श्रेणीचे म्हणजे ब्राह्मण असतात. तर हे ब्राह्मणांचा जन्म जो असतो तो ब्रह्माच्या मुखातून झालेला आहे. त्यानंतर मग दुसरी श्रेणी किंवा दुसरं जे वर्ण आहे त्याला आपण म्हणतो क्षत्रिय. तर क्षत्रिय हे असं म्हणतात की ब्रह्माच्या हृदयातून बाहेर पडलेले आहेत किंवा चेस्ट मधून बाहेर पडलेले आहेत. त्यानंतर मग तिसरं वर्ण जे येतं ते आहे वैश्य. तर वैश्यांना असं म्हणतात की ते पोटातून जन्माला आलेले आहेत ब्रह्माच्या. आणि तिसरं वर्ण म्हणजे सर्वात खालचं वर्ण जे आहे ज्याला आपण शूद्र म्हणतो, तर हे शूद्र म्हणजे सर्वात खालच्या दर्जाचे हिंदुइझम मध्ये. आणि ते जे आहेत ते आलेले आहेत जन्माला ब्रह्माच्या पायातून. तर असे हे 4 वर्ण होते. आंबेडकरांनी बघितलं की या 4ही वर्णांमध्ये जेव्हा आपण हिंदुइझम बघतो किंवा हिंदू धर्मामध्ये आपण बघितलं की 4 वर्ण जे आहेत याच्यामध्ये सर्वात उच्च श्रेणीचा जो वर्ण आहे तो म्हणजे ब्राह्मण. तर प्रत्येक वर्णाला काही अधिकार दिले. तर सर्वात आधीचा जो वर्ण आहे ब्राह्मण, याला असे अधिकार होते की ते जे म्हणतील ते बरोबर असेल. शिक्षण घ्यायचं आणि शिक्षा द्यायची ही जी परंपरा आहे किंवा भक्तिभाव करायचं ही जी परंपरा आहे ती ब्राह्मणांनीच फॉलो केली पाहिजे. तर असं त्यांचं म्हणणं असायचं. त्यानंतर मग जे क्षत्रिय आहेत त्यांची ड्युटी अशी होती की त्यांनी लोककल्याण किंवा त्यांनी सर्वांची रक्षा करायची आहे. त्यांनी स्वतःची आणि स्वतःच्या राज्याची स्वतःच्या लोकांची रक्षा करायची आहे. त्यानंतर येतात वैश्य. तर जेवढे पण व्यापारी किंवा जेवढे पण आपण नोकरी व्यापारी लोक जे आपण म्हणतो की व्यापाराचा जो धंदा आहे ते सगळं जे होतं ते वैश्यांना दिला गेलेलं. आणि सर्वात खालच्या दर्जाचे जे होते शूद्र, तर यांना वरचे 3 श्रेण्या ज्या आहेत त्या सर्वांचं त्या सर्वांची सर्व्हिसिंग करायची किंवा त्या सर्वांची सेवा करायची, असं या चौथ्या वर्णाचं काम होतं. तर आपण किंवा पहिले आपण जे आहोत दलित यांना शूद्र म्हणून मानायचे. आणि ज्यांना अनटचेबल्स ज्याला आपण अछूत बोलतो हिंदीमध्ये, तर असे म्हणायचे. तर याचा अर्थ असा की त्यावेळेला त्यांच्या मनुस्मृती असेल किंवा जे धर्मग्रंथ होते त्यांच्यामध्ये असं लिहिलं गेलेलं किंवा त्याच्यामध्ये असं मेन्शन होतं की आपली किंवा कोणताही क्षुद्र असेल त्याची जरी सावली पडली एखाद्या माणसावरती, उच्च श्रेणीच्या माणसावरती, तर ते मैला व्हायचं. आंबेडकरांना त्यांच्या बालपणीच आपण आंबेडकरांच्या बऱ्याच स्टोरीज वाचतात आणि त्यांना बालपणीच ह्या सर्वांचा अनुभव आलेला. म्हणजे ज्या वेळेपासून त्यांनी स्कूलमध्ये एंट्री घेतली, ज्या वेळेपासून ते शाळेत गेले, त्या वेळेपासून त्यांना ह्या कास्टिझमचा अनुभव आला. की त्यांनी एंट्री केल्याबरोबर जी बाकीची मुलं होती ती त्यांच्या जातीमुळे उच्च श्रेणीच्या जातीमुळे ते आंबेडकरांपासून थोडे दूर गेले
आणि यामुळे मग त्यांना गिल्टी फील झालं, किंवा त्यांना गिल्टी फील झालं म्हणण्यापेक्षा आपण बोलू शकतो की त्यांना थोडं वाईट वाटलं की हे असं का होतंय. जेव्हा त्यांनी घरी जाऊन आपल्या बाबांना विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर मग असे बरेच भेदभाव त्यांच्या आपल्या सोसायटीमध्ये आंबेडकरांना फेस करावे लागले, त्यांना सामोरं जावं लागलं त्यांना. तर हेच भेदभाव आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जाऊ नये यासाठी त्यांनी हिंदू धर्म सोडायचा विचार केला. आता यामध्ये त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा स्टडी केला की हिंदू धर्मामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्यांना असं लक्षात आलं की आपला धर्म कुठला असावा. तर कोणताही धर्म जर तुम्हाला माणूस म्हणून स्वीकारत नसेल तर तुम्ही खरंच त्या धर्मामध्ये राहाल का? तर मला तर नाही वाटत की आपण कोणीही अशा धर्मामध्ये राहायला इच्छुक असू की ज्या धर्मामध्ये आपल्याला म्हणजे एखाद्या जनावराला एखादी चांगली ट्रीटमेंट भेटू शकते, एखादं चांगलं ट्रीटमेंट भेटू शकतं. बट ॲज अ माणूस आपल्याला जर चांगलं ट्रीटमेंट भेटत नसेल तर आपल्याला खरंच त्या धर्माची गरज आहे का? तर मला तरी पर्सनली विचारायला गेलं तर मला अशा धर्माची काहीच गरज नाही. तर म्हणून आंबेडकरांनी हिंदुइझम जे आहे ते सोडलं. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 1956 मध्ये आंबेडकरांनी नागपूर दीक्षाभूमी येथे बुद्धिझमची दीक्षा घेतली, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तर आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? आंबेडकरांनी एक खूपच चांगलं पुस्तक लिहिलंय ज्यामध्ये त्यांनी कार्ल मार्क्स आणि मार्क्सिझम आणि बुद्धिझम याचा उल्लेख केलेला आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार मार्क्सिझम आणि बुद्धिझम या दोन्ही गोष्टींना आपण एकमेकांसोबत रिलेट करू शकतो. आणि त्याचा अर्थ असा होतो की कार्ल मार्क्स जे होते ज्यांनी कम्युनिझमची सुरुवात केलेली, तर त्यांचं म्हणणं असं होतं की गरीब किंवा शोषित लोकांसाठी ते लढायचे आणि गरीब किंवा शोषित लोकांना एक समान दर्जा भेटावा सोसायटीमध्ये. त्यासाठी त्यांनी एक बुक लिहिलेली, त्याचं नाव आहे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. तर कम्युनिझम आपण बघतो जगभरात खूप ठिकाणी चालतं किंवा खूप ठिकाणी लोकांनी पण केलेलं आहे. बऱ्याच देशांनी त्याला हे पण केलेलं आहे. आपण कुठलेही यशस्वी त्याचे एक्झाम्पल नाही बोलू शकत कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टी पण आहेत. पण इथे कार्ल मार्क्स आणि बौद्ध धर्म या दोघांचा काय संबंध आहे? तर जसं मी सांगितलं की कार्ल मार्क्सचा जो मेन उद्देश होता किंवा मार्क्सिझमचा जे मेन उद्देश आहे की गरीब किंवा सप्रेस्ड लोकांना, जे दाबल्या गेलेले लोक आहेत सोसायटीमध्ये, त्या लोकांना सोसायटीमध्ये किंवा प्रत्येकाला एक समान दर्जा भेटावा, यासाठी मार्क्सिझम वर्क करतं. आणि हीच गोष्ट गौतम बुद्धांनी बौद्ध धर्मामध्ये 2,500 वर्षांपूर्वी सांगितलेली किंवा कार्ल मार्क्स जन्मायच्या 2300 वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलेली तीच गोष्ट. तर बौद्ध धर्मानुसार आपण जे म्हणतो की बौद्ध धर्म जे आहे हे एकतर कुठेही कास्ट बेस्ड वरती नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला? तर याच्या मागे एक हिस्ट्री पण आहे आणि बऱ्याच वेगवेगळ्या कन्सेप्ट पण आहेत. तर लहानपणीच ते जेव्हा लहान होते त्यांना वाचायची खूप आवड होती. तर त्यावेळेला त्यांचे बाबांचे जे मित्र होते त्यांनी आंबेडकरांना एक बुक दिलेला जे गौतम बुद्ध किंवा बौद्ध धर्मावरती बेस्ड होता. आणि ते त्यांच्यापासून त्या बुक पासून खूप जास्त इन्फ्लुएन्स झाले, खूप जास्त प्रेरित झाले. आणि त्या कारणास्तव त्याने पुढे वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला आणि त्यांना समजून आलं की बौद्ध धर्म हा जो आहे, पहिली गोष्ट म्हणजे बौद्ध धर्म हा कोणत्याही देवाला मानत नाही. गौतम बुद्धांनी असं कधीच सांगितलेलं नाही की मी देव आहे किंवा मी देवदूत आहे, की देवाने पाठवलंय मला आणि मी जे सांगेन ते देवाचे शब्द असतील आणि म्हणून तुम्ही तेच मानलं पाहिजे, असं कधीच गौतम बुद्धांनी सांगितलं नाही. तर ते सरळ शब्दात असे म्हटले की मी एक माणूस आहे आणि मी जे सांगतोय त्या गोष्टींना जर आपण अंमल केला तर जीवन जे असेल ते दुःखहीन होऊन जाईल किंवा दुःख आपले जीवनातले निघून जातील आणि आपण एक हॅपी जीवन जगू शकतो. तर अशा प्रकारे एक बौद्ध धर्म आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये कोणत्याच प्रकारची इनइक्वॅलिटी नाही आहे. म्हणजे
बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक माणसाला हा समान दर्जा दिला जातो आणि हे गौतम बुद्धांनी ऑब्झर्व केलेलं आहे त्यांच्या पूर्ण जीवन काळात. तर गौतम बुद्धांबद्दल आपल्याला सर्वांना माहितीच आहे. त्यांची एक स्टोरी सांगू इच्छितो की जेव्हा ते एनलायटनमेंट घ्यायला निघालेले त्यावेळेला त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांनी ट्राय केल्या की ज्यामुळे त्यांना ह्या सर्व गोष्टी भेटतील, त्यांना मोक्ष भेटू शकतं. तर आपण जसं म्हणतो की आंबेडकरांनी बुद्धिझम का स्वीकारलं, जर जगभरात खूप जास्त प्रसिद्ध असे किंवा खूप जास्त पसरलेले असे धर्म असताना ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम हे त्यावेळेपासून खूप जास्त पसरलेले धर्म होते, तर या धर्मांव्यतिरिक्त आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? तर आपण बघतो की इस्लाम मध्ये जी शिकवण दिलेली आहे त्याच्यामध्ये पण इनइक्वॅलिटी नाहीये, सर्व लोक एकमेकांना समान आहेत. पण त्यामध्ये जसं सांगितलं की इस्लाम जो आहे हा 3 गोष्टींवरती मेनली बेस्ड आहे. तर इस्लाम म्हणतो की जर तुम्ही जर तुम्ही असं मानत असाल की अल्लाह जो आहे किंवा देव जो आहे तो एकच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या देवाला मानत असाल आणि त्या देवाने प्रत्येक गोष्ट जी दिलेली आहे त्या गोष्टीचा सन्मान करत असाल. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर असं मानत असाल की मोहम्मद पैगंबर हे त्यांचे आखरी म्हणजे शेवटचे मेसेंजर होते गॉडचे, अल्लाहचे, तर तुम्ही मुस्लिम आहात. म्हणजे याचा अर्थ असा की जर तुम्ही देवाला मानत असाल ज्याचा एक्झिस्टन्स कोणीच प्रूव्ह करू शकत नाही, तर तुम्ही मुस्लिम आहात. आणि थोडंफार तेच जातं याच्यासोबत ख्रिश्चॅनिटी सोबत, की ख्रिश्चन लोक म्हणतात की जर तुम्ही जीसस क्राइस्टला मानत असाल आणि जीसस क्राइस्ट जर तुम्हाला ते मान्य असतील तर तुम्ही ख्रिश्चन आहात. तर असं बुद्धांनी कधीच सांगितलं नव्हतं. बुद्धांनी रादर असं जे चतुर्वर्ण होते, 4 वर्ण होते त्या काळी बुद्धांच्या, तर त्यावेळेला त्यांनी त्यांचा विरोध केलेला की तुम्ही जर अशा गोष्टीला तुम्ही मानताय की ज्या गोष्टीचा तुम्ही एक्झिस्टन्स प्रूव्हच करू शकत नाही, जी गोष्ट हयात आहे हे तुम्ही साबित करू शकत नाही, तर अशा गोष्टीला किंवा अशा गोष्टीवरती विश्वास ठेवून काय फायदा? तर बौद्ध धर्म हा जो आहे हा सायंटिफिकली बेस्ड आहे किंवा विज्ञानावरती बेस्ड आहे आणि हा एक सायंटिफिक इन्व्हेन्शन पण आपण म्हणू शकतो, कारण की गौतम बुद्धांनी असं कधीच नाही सांगितलं की किंवा बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की म्हणजे मी खूप लोकांकडून ऐकलेलं की बुद्ध धर्म जो आहे हा हिंदू धर्माची एक शाखा आहे. तर असं ऍक्च्युली नाहीये. बौद्ध धर्म जो आहे हा पूर्णपणे वेगळा आहे. की ज्या वेळेला गौतम बुद्धांनी हे लिहिलेलं बौद्ध धर्म जेव्हा स्थापित केलेला त्यावेळेला त्यांचं हे क्लिअर होतं, इंटेन्शन क्लिअर होतं की त्यावेळेचे जे वेद पुराण वगैरे होते त्यामध्ये जसं सांगितलेलं की देवाने दिलेल्या सर्व गोष्टी जर तुम्ही मानल्यात आणि ते ते सोडा, पण जर तुम्ही आपल्या पंच इंद्रांवरती खूप जास्त कंट्रोल ठेवलात किंवा त्या पंच इंद्रांना जर का आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलात जे आपल्या बॉडीमध्ये आहेत, तर त्यामुळे तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता असं हिंदू धर्म म्हणतात. पण बौद्ध धर्मामध्ये असं बुद्धांनी कधीच सांगितलेलं नाही, कारण की त्यांना असं वाटतं की म्हणजे प्रत्येक माणसाचं हे वेगळं आहे आणि त्यानुसार आपण फक्त पंचेंद्रांवरती कंट्रोल करून काही होणार नाही. तर त्या व्यतिरिक्त पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या पुढच्या जीवनावरती इफेक्ट करतात. तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे बौद्ध धर्म जो आहे हा आंबेडकरांना बाकी धर्मांपेक्षा थोडा श्रेष्ठ वाटला आणि म्हणून त्यांनी हिंदू धर्म सोडला आणि दुसऱ्या कुठल्याही धर्माकडे न जाता त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आता बौद्ध धर्म म्हणजे काय? तर बौद्ध धर्मामध्ये 3 इम्पॉर्टंट गोष्टी येतात. त्या म्हणजे प्रज्ञाशील आणि करुणा, म्हणजेच विजडम, मोरॅलिटी आणि कंपॅशन. तर प्रज्ञाचं मीनिंग काय असतं? तर प्रज्ञा म्हणजे आपण बौद्ध धर्मामध्ये जे विजडम आहे त्याला आपण प्रज्ञा म्हणतो. आता प्रत्येक माणसानुसार विजडम जे आहे किंवा इंटेलिजन्स जे आहे, प्रज्ञा जी आहे, याची जी व्याख्या आहे ती बदलू शकते. बौद्ध धर्मामध्ये विजडम हे काय आहे की
जसं बुद्धाने सांगितलंय की प्रज्ञा हे म्हणजे एखादा माणूस जो आहे की तुम्हाला तुम्ही कोणत्याही गोष्टीला किंवा कोणत्याही लीडरला ब्लाइंडली फॉलो न करता तुम्ही त्याचं एक्झिस्टन्स किंवा ते ज्या गोष्टी सांगतात त्या गोष्टी त्या गोष्टींवरती विचार विनिमय करा आणि स्वतःचे विचार पुढे मांडा. तर या प्रकारचं विजडम आपल्यामध्ये असला पाहिजे. अशा प्रकारची प्रज्ञा आपल्यामध्ये असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मोरॅलिटी, ज्याला आपण शील म्हणतो. तर बौद्ध धर्मामध्ये टोटल बघायला गेलं तर तसे अ, दशशील दिलेले आहेत. त्यातले 8 शील जे आहेत ते थोडेफार इम्पॉर्टंट आहेत आणि त्यामधले पण जे 5 शील आहेत ज्यांना आपण पंचशील म्हणतो. तर बुद्धांनुसार किंवा गौतम बुद्धांनुसार जर ह्या 5 शीलांवरती आपण अंमल ठेवला आणि या 5 शील आपण ज्याला पंचशील म्हणतो, या गोष्टींना जर का आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणू शकलो, आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्यांना वापरू शकलो किंवा त्यांना इनिशिएट करू शकलो, तर आपलं जीवन जे आहे ते दुःखमुक्त होऊ शकतं. आणि दुःख ही एक अशी गोष्ट आहे, अगेन बुद्ध धर्मानुसार दुःख हे प्रत्येक वेळेला वेगवेगळं असतं. लोकांची जी सफरिंग असते त्याला आपण दुःख म्हणतो. तर ही सफरिंग जी आहे किंवा हे दुःख जे आहे ते वेगवेगळ्या कारणास्तव होऊ शकतं एखाद्या माणसाला आणि त्यालाच ओव्हरकम करण्यासाठी किंवा त्यालाच ओव्हरकम किंवा बोलू शकतो आपण कमी करण्यासाठी आपण जर का आपण पंचशील जर का आपल्या जीवनात वापरला तर खरंच त्याच्यावरती खूप जास्त इफेक्ट पडू शकतो आपल्या लाईफवरती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे करुणा किंवा कंपॅशन. तर बुद्ध धर्म असं सांगतं की खूप जास्त म्हणजे आपण लोकांच्या प्रती कंपॅशन दाखवायला पाहिजे किंवा करुणा दाखवली पाहिजे. आपण असं मानलं पाहिजे की सर्व प्राणी मात्र किंवा लोक हे एक समान आहे. तर त्यावेळची अशी एक गोष्ट होती की बुद्धांनी कंपॅशन किंवा करुणा याला सर्वात जास्त महत्व का दिलेलं, कारण की त्यावेळची जी रूढी प्रथा होती त्यावेळी ब्राह्मण काय करायचे की किंवा हिंदू धर्मामध्ये बेसिकली ब्राह्मण जे असायचे ते ज्या वेळेला कुठलेही कार्य करायला जायचे त्यावेळेला कुठल्याही मुक्या जनावरांची बळी द्यायचे आणि आपण आजही बघतो बरेच लोक मुक्या जनावरांची बळी देतात. तर बुद्धांना हे तेवढंसं पटलं नाही आणि म्हणून त्यांनी या गोष्टीचा विरोध केला त्यावेळेला की आपण आपल्या एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या देवाला खुश करण्यासाठी आपण कशा काय एका मूक जनावराची बळी देऊ शकतो आणि कुठला देव अशा प्रकारे खुश होऊ शकतो की एखाद्या मूक जनावराची बळी दिल्यानंतर कोणता देव खुश होऊ शकतो. तर ह्या गोष्टी गौतम बुद्धांना पटल्या नाही म्हणून त्यांनी करुणा ही जी गोष्ट आहे ही त्यांनी फक्त माणसांपुरता नाही ठेवली, तर त्यांनी प्राणीमात्रांसाठी पण ही करुणा दाखवायचं आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या 3 गोष्टी बौद्ध धर्मामध्ये खूप जास्त महत्व ठेवतात. आणि यानंतर मग बऱ्याच गोष्टी आहेत की अष्टांग मार्ग किंवा पंचशील असेल हे यानंतर येतात. बट या 3 गोष्टी जर का आपण खरंच ह्या 3 गोष्टींवरती अंमल करत असू की प्रज्ञाशील आणि करुणा ह्या 3 गोष्टीवरती जर का आपण अंमल करत असू आणि ह्या 3 गोष्टी जर का आपण आपल्या रोजच्या जीवनात यु नो जर का आपण वापरत असू तर आपण असं म्हणू शकतो की तो माणूस एक बुद्धिस्ट आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही देव धर्माला मानायची गरज नाहीये. तुम्हाला कोणत्याही रूढी परंपरा चालू ठेवण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त ह्या 3 गोष्टी आपल्या आयुष्यात इनिशिएट करायच्या आहेत. तर तुम्ही पूर्णपणे बौद्ध धर्म समजलात आणि पूर्णपणे बौद्ध धर्म ज्या प्रकारे बनवला गेलाय किंवा ज्या प्रकारे आंबेडकरांनी सांगितलंय की बौद्ध धर्म त्यांच्यानुसार काय व्याख्या आहे बौद्ध धर्माची, तर मला तर वाटतंय की हीच असावी की आपण ह्या ज्या बौद्ध धर्मामध्ये ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, ज्या गोष्टी गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, तर त्या गोष्टींची आपण अंमलबजावणी करणे गरजेचं आहे. आणि अशा गोष्टी जर आपण करतोय तर खरंच आपण आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो. तर असं बोलून मी स्टॉप करतो आणि शुड आय पास ऑन दिस टू समवन?
हॅलो. Yeah, Akshay, just no, thanks a lot for this informative. I mean, it was very detailed and the flow was amazing. थँक्यू. Let us hear from anybody who has concerns or जिसको लग रहा है हां, कि जर this कोणाला काही कन्सर्न्स असतील या विषयावर काही बोलायचं असेल तर questions प्लीज असतील. आपण अनम्यूट होऊन बोलू शकता. एक गोष्ट म्हणजे मला खरंच प्रवर्तन टीम, त्यानंतर मग महाडची जी क्रांतीभूमी युवा प्रतिष्ठान आहे आणि माणगावची जी सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे, या तिन्ही टीमचा मला खूप मनापासून आभार मानायचे आहेत. कारण की अशा गोष्टी 20 मार्चच्या वेळेला आपण ज्या वेळेला किंवा आपण बघतो की आजूबाजूला आपले बरेच जाती धर्म आहेत आणि त्यांच्या बऱ्याच सण साजरे करतात आणि आपले मोजकेच सण आहेत. पण मला पर्सनली असं वाटतं की हे सण आपण खूप मनापासून साजरे करतो. पण कोविडमुळे ह्या वर्षी आपल्याला ते सण साजरे करता आले नाहीत. मग ते आंबेडकर जयंती असू द्या. तर हा एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे सर्वच ग्रुपने की ऑनलाईन का होईना तर आपण अशा प्रकारे साजरा करूयात की आपल्याला काही नॉलेज येईल त्या गोष्टीपासून. आपल्याला हे समजून येईल की आंबेडकरांची जी एक आंबेडकरांनी आपल्याला एक वारसा दिलेला आहे जो आपल्याला पुढे घेऊन जायचा, ते म्हणजे बौद्ध धर्माला जगभरात पसरवायचा. तर मला वाटतं हा एक चांगला इनिशिएटिव्ह आहे की ज्यामुळे आपण लोकांपर्यंत बौद्ध धर्म काय हे पसरवू शकतो किंवा पोहोचवू शकतो. बऱ्याच लोकांना याबद्दल बरेच कन्सर्न्स आहेत किंवा बऱ्याच मिसअंडरस्टँडिंग्स आहेत. आपल्याला त्या मिसअंडरस्टँडिंग जर दूर करता आल्या तर खरंच आपल्याला बौद्ध धर्म समजलाय हे आपण म्हणू शकतो. सर, आपल्याला क्वेश्चन आहे चॅट बॉक्स मध्ये. सर, ओके. दुःखाचं मूळ कारण काय आहे हे सांगता आलं असतं तर बरं झालं असतं. दुःख हे जे असतं हे माणसाला कोणत्याही गोष्टीचा एक्सपेक्टेशन पासून होतं. आपण जेव्हा कोणतीही गोष्ट एखाद्या माणसापासून आपण एक्सपेक्ट करतो आणि ह्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी असतात. आपण जेव्हा आपण कुठलंही कार्य जेव्हा करतो आपण म्हणतो की हे सेल्फलेसनेस आहे किंवा सेल्फिशनेसनी मी नाही करत. ओके, हे सेल्फलेसनेस आहे की मी हे स्वतःसाठी नाही करत आहे, मी हे दुसऱ्यासाठी करतोय. त्यावेळेला आपल्याला या गोष्टीची ह्या गोष्टीचा भान असला पाहिजे की आपण जेव्हा हे दुसऱ्यासाठी करत असतो त्यावेळेला त्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद होतोय. त्यामुळे आपल्याला जेव्हा आनंद होतोय म्हणजे ही गोष्ट आपण आपल्यासाठी पण केलेलीच आहे. सो ही जी एक्सपेक्टेशन आहे कुठल्याही गोष्टीकडून किंवा कोणत्याही माणसाकडून, जेव्हा आपण एखादी एक्सपेक्टेशन पकडतो तर त्यामुळे दुःख होऊ शकतं एखाद्या माणसाला. आणि दुःख हे फक्त एवढ्याच गोष्टींमुळे नाही होत, तर आजच्या काळात आपण बघू शकतो की वेगवेगळे कारण आहेत आपल्याला आपल्याला दुःखी होण्याचे किंवा दुःख आपल्याला ज्यामुळे होतं. तर असं स्पेसिफिकली दुःखाचं कारण जे आहे ते मनुष्याच्या नेचर वरती आहे की तुमचा नेचर कसा आहे. जर तुम्ही खूप जास्त एक्सपेक्ट करत असाल लोकांकडून तर त्या त्या एक्सपेक्टेशन्सना जर का तुम्ही मीट नाही झालात तर ऑब्विसली तुम्हाला त्यामुळे दुःख होईल आणि सफरिंग होईल. तर त्यामुळे आपण जर का एक्सपेक्टेशन्स कमी ठेवल्या आणि आपण हे गृहीत धरून चाललं की खूप जास्त अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, ज्या होऊ शकतात, तर त्यामुळे आपण दुःखरहित जीवन किंवा दुःखमुक्त जीवन आपण जगू शकतो. थँक्यू सर. हे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे आज आपला दुसरा सेशन होणार आहे. शिर्के मॅडम, तुमचा क्वेश्चन आन्सर झालाय का? सर झाला आन्सर, पण माझं म्हणणं असं आहे की दुःखाचं मूळ कारण हे मोह आहे. तृष्णा. मोहामुळे माणूस दुःखी होतो. मला तो शब्द मराठीमध्ये सापडत नव्हता. तृष्णा असं अच्छा, म्हणतात. ओके ओके ओके, म्हणून मी ते थँक्यू. इंग्लिश मध्ये म्हटलं एक्सपेक्टेशन. हा, ओके ओके. Yes, Amisha, please take ahead from here.
तर दुःखाचं कारण तुम्हाला समजलं असेल सगळ्यांनाच. तर हे जर आपलं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे आपण 4 दिवसाचं ट्रेनिंग सेशन घेत आहोत. कारण 19 तारखेला आपलं एक क्विज कॉम्पिटिशन होणार आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित असं एक क्विज कॉम्पिटिशन असणार आहे. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर आपण चॅट बॉक्समध्ये एक लिंक शेअर करतो, त्यावर जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता. त्याचबरोबर उद्या सुद्धा एका विषयावर सेशन असणार आहे. उद्याचा विषय असेल तो आपल्याला त्या लिंकवर जाऊन बघता येईल. लिंक शेअर करताय का? हो हो करतो. परेश साळवींची लिंक शेअर केली, त्यावर जाऊन तुम्हाला बाकीचे इव्हेंट्स पण बघता येतील. त्याचबरोबर कोणाला काही क्वेश्चन्स असतील, कोणाला काही सजेशन करायचं असेल किंवा कोणाला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. अनम्यूट करून किंवा हँड रेज करा किंवा चॅट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. हॅलो. 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 जय भीम सर्वांना. माझा इथे क्वेश्चन होता सरांना. माझं नाव रोहित कांबळे आणि मला हा प्रश्न विचारायचा होता की बुद्धांनी कम्प्लिटली हा निरीश्वरवाद मानलेला आहे आणि ॲज कम्पेअर्ड टू बुद्धिझम जर इतर धर्माकडे आपण जर पाहिलं तर ऑन द बेसिस ऑफ मोरॅलिटी, इन टर्म्स ऑफ मोरॅलिटी, काही धर्मांनी म्हणजे हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर जे धर्म आहेत काही एकेश्वरवाद त्यांनी मानलेला आहे. आणि बुद्धांचं जर पाहिलं गेलं की त्यांनी ईश्वराला मानलेलं नाहीये, पण एक सायकोलॉजिकली आपण जर तिथे पाहिलं तर बुद्ध हे निसर्गाशी निगडीत असं म्हणजे आपल्याला उपदेश देत असतात, जेणेकरून एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थॉट्स यांबद्दल बुद्ध सांगत असतात. तर एक प्रकारे बरोबर. म्हणजे बुद्धांनी ऍक्च्युली कशा प्रकारे पाहतात ईश्वरवाद, तो आकार आणि उकार जो नसलेला जो देव आहे, म्हणजे जे इतर लोकांनी ती संकल्पना मांडली त्याकडे बुद्ध कसे बघतात, त्यातली काय? तर Yeah. हॅलो. हा तर ईश्वर हे बुद्धांनुसार हे प्रत्येकामध्ये बसतं आणि त्याच्यानुसार जर आपण बघायला गेलो तर आपल्या जे जे काही आपण कर्म करतो किंवा जे जे काही आपले काम असतात की आपण ज्या ज्या गोष्टींनी यु नो आजूबाजूला आपल्या आजूबाजूला जर चांगल्या गोष्टी होत असतील आपल्या काही ह्या डीड्समुळे, तर मे बी आपण म्हणू शकतो की त्या गोष्टी चांगल्या आहेत. तर गौतम बुद्धांनी हा पूर्णपणे हे केलेला की ईश्वर नाही आहे आणि याचं मूळ कारण असं की त्यांना त्याचं एक्झिस्टन्स किंवा जसं जसं आपण म्हटलं की आपले जे 3 मेन गोष्टी आहेत की प्रज्ञाशील आणि करुणा, त्यातली प्रज्ञा म्हणजे विजडम आहे. तर या विजडम नुसार तुम्ही कुठल्याही गोष्टीला ब्लाइंडली फॉलो करू शकत नाही. त्यावेळेला बरेच असे जे म्हणजे महाभारत किंवा रामायण त्यावेळेचे जे होते, कारण की त्यावेळेला आपण बघतो की तेवढेसे जाती धर्म नव्हते आणि बौद्ध धर्म मूळ तर इंडियामधूनच बाहेर पडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला हिंदू धर्म हा इंडियामध्ये किंवा इंडियाच्या आजूबाजूला परिसरात खूप जास्त पसरलेला. त्यामुळे ह्या धर्माशी रिलेटेडच गौतम बुद्धांचं हे झालं. त्यामुळे त्यांनी हॅलो. Akshay, you are audible. Continue. Yeah, Akshay, just I'll like to add what Akshay is saying. So right, फर्स्ट ऑफ ऑल तिकडे एक त्यांनी असं म्हटलं की जी गोष्ट तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला पटेल तीच तुम्ही केली पाहिजे. सो विजडमचा अर्थ तो असतो, म्हणजे प्रज्ञाचा अर्थ तो असतो. खूप साऱ्या गोष्टी अशा असतात पण आपल्या सत्सद विवेक बुद्धीला ते पटतात किंवा नाही पटत आणि त्याच्यामधून आपण ते डिसाईड करतो. आता एक ईश्वर हा जो कॉन्सेप्ट आहे, दिस इज वन ऑफ द कॉन्सेप्ट वेअर बुद्धिझम सेज एक असा वर्ड आहे त्याला म्हणतात अनिच्छ. अनिच्छ म्हणजे जे आहे ते बदलत राहणार आहे.
So it's more of a internal thing, right? Then so like बाकीचे धर्म they believe something external will come and change their life, or somebody देवाचा अवतार येऊन त्यांना change करेल. Whereas in Buddhism it's all about meditation, how you observe your thought. And have you done Vipassana, Rohit? So I Yes, think I have done. so the answer lies in that 10 days of observation, why, whether you really want to believe a god. And No, in no. my personal experience, I found a very symmetrical answer to that, that everything is within, and you can name it like baki lokana. See, there is nothing that they can differentiate ki he काय आहे, मतलब, so they use a term god where they can't have anything else. Actually, आपण what पण I तिकडे believe आपण is, पण तिकडे काही करू नाही शकत. आपण तिकडे we use that as a दिव्या तांबे म्यूट व्हाल का तुम्ही? आपण त्याला ऍक्सिडेंट so अक्षय दिव्य तांबेना म्यूट कर. so but what, how to answer that, whether I am not the host, so Vaibhav Dada, would you please I think that mute is not working somehow. Hello. So I think more than that answer, whether the God exists or not, whether that म्हणजे ते माहित असताना आपली लाईफ किती पुढे जाईल is the term. And I think in Buddha and Dhamma, the thing that Baba Sahib wanted is to how you go ahead, whether you know the God exists or you know the God doesn't exist, where you're heading to is the biggest difference. So I know like answering whether God exists or not, even through the eyes of Buddhism, it will be our opinion. म्हणजे आम्ही पण ते सांगतो ते ओपिनियन असेल. तो गॉड एक्झिस्ट और नॉट एक्झिस्ट इज अ युनिव्हर्सल question that people are dwelling into. But to answer what we know is that it's more important where we are going rather than whether the God exists or not. Thanks, sir. Thank you. So Samiksha, you can create and then we can conclude the call. ओके, ठीक आहे. हा, तर अजून कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? Just Chat box acknowledge मध्ये. everybody who asked the question, Samiksha. हा, Acknowledge everybody who asked the questions. सो या मीटिंगला तुम्ही सगळेजण आपला वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. त्याचबरोबर जे उद्याचं सेशन आहे त्याची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल आमच्या फेसबुक पेजवरून किंवा इंस्टाग्राम पेजवरून, किंवा आम्ही स्वतः तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करू. तर त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहा. आणि मला वाटतं आपण एक सेशन कन्क्लूड करूया, आणि उद्या संध्याकाळी 7 वाजता परत आपलं नेक्स्ट सेशन असेल. ज्याचा टॉपिक असेल की बाबासाहेब आणि त्यांचं समाजाप्रती असलेलं योगदान. तर तुम्ही उद्या सगळ्यांनी 7 वाजता परत कनेक्टेड व्हा. आणि 19 तारखेचा जो आपला क्विज कॉम्पिटिशन असेल त्याच्यासाठी रजिस्टर करा, जी लिंक आपल्या चॅटबॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर फीडबॅक फॉर्मची पण लिंक जी आहे ती आपल्या चॅटबॉक्समध्ये आलेली आहे. तुम्ही त्या लिंक ओपन करून तिकडे फीडबॅक फॉर्मवर आपल्याला सजेशन्स देऊ शकता. आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही सगळ्यांनी एवढा वेळ ऐकून घेतलं, आणि या सगळ्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल. थँक्यू सो मच अक्षय सर, तुम्ही तुमचा वेळ आम्हाला हे मार्गदर्शन करण्यासाठी दिलात. थँक्यू. Yeah, I think we can leave the meeting now. If no questions, we can end the meeting. Okay, I'll end the meeting.